चला विद्यार्थ्यांनो, आज आपण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षेसाठी संकल्प चित्र पेपर 3 कशा पद्धतीने आपण रेखाटन करायचं असतो ते आज आपण बघू। एलिमेंटरी या परीक्षेमध्ये आपण चौकोन, त्रिकोण, वर्तुळात जे घटक दिलेले असतात प्रश्नपत्रिकेमध्ये त्याचं रेखाटन आपल्याला करायचं असतं। मग तो बॅलन्स कसा घ्यायचा ते आज आपण बघणार आहोत। आता समजा प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला असा प्रश्न आलेला आहे की 20x20 चौकोन घेऊन त्यामध्ये तुम्हाला दिलेले घटक रेखाटन करायचे आहेत। घटक आहेत 2 त्रिकोण, 2 वर्तुळ, 1 फूल, 2 लयदार रेषा आणि एखादी पान आवश्यकता असल्यास। तर अशा पद्धतीने आज आपण रेखाटन करू। तुम्हाला 20x20 अंतर दिलं आहे म्हणून तुम्ही 20 सेमी घ्यायचं आहे। कदाचित जर परीक्षेला 15 सेमी असेल तर तुम्ही 15 सेमी घ्यायचं आहे, जसं तुम्हाला माप दिलं असेल तर। आज आपण चौरसात संकल्प चित्र रेखाटन करतोय। तर यामध्ये आपण चौरस आता काढलेला आहे। या दिलेले घटक म्हणजे 2 त्रिकोण। आता 2 त्रिकोण काढताना एक मोठ्या आकाराचा काढायचा आणि एक छोट्या आकाराचा काढायचा। नंतर आपल्याला घटकात दिलेले आहेत 2 वर्तुळ। नंतर आहे 1 फूल। यानंतर आपण काढणार आहोत 2 लयदार रेषा। एक काढलेली आहे। आता आपण या दिशेने दुसरी रेषा काढू। अशा पद्धतीने आपण रेखाटन करून घ्यायचं आहे। यात जर तुम्हाला सरळ रेषा सांगितली असेल किंवा अजून पान सांगितलेलं असेल, आवश्यकता असेल तर आपण पान सुद्धा झाडाचे इथे काढू शकतो, किंवा तुम्हाला फुलपाखरू सांगितलं असेल तर ते आपण काढायचे। आता हे जे मी ड्रॉइंग केलं आहे ते तुम्हाला स्पष्ट कळावं म्हणून मी तुम्हाला थोडं कलर खडून टेक्स्चर करून दाखवते। आपण कोणत्याही पार्श्वभूमीला एक कलर द्यायचा आणि त्या कलर दिल्यानंतर वेगळ्या रंगाने आपण टेक्स्चर वापरायचे आहेत।
काम करून त्या रंगावरती असं विविध प्रकारे टेक्स्चर करून आपले संकल्पचित्र सुंदर करा.